2-3 गोष्टी आहेत त्याच्यामध्ये, हं. की एक तर शास्त्रीय पद्धतीने रस्त्याची बांधणी आणि दुरुस्ती या होत नाही. दोन्ही गोष्टी होत नाहीत. म्हणजे रस्त्याचं बेसिक प्रिन्सिपल आहे, की रस्ता हा कासवाच्या पाठीसारखा पाहिजे. केम्बर शेप म्हणतात त्याला, की ओके. पाणी पडलं की ते बाजूला वाहून गेलं पाहिजे. म्हणजे रस्त्यावर कुठे खड्डा पडण्याचा विषयच येत नाही. हां. पण आमच्याकडं रस्ता मध्यभागी खो काय ओव्हल असतो आणि बाजूने उंच झालेला असतो. त्यामुळे पाणी रस्त्यात साठून राहतं. साठून राहतं. डांबराचं आणि पाण्याचं वैर वैर हे आहे. खूप जुनं आहे आणि त्यामुळे खड्डा पडतो आणि तो वाढत जातो. दुसरं जिथे-जिथे रस्त्याची दुरुस्ती केली जाते, तुम्ही कुठेही बघा जाऊन, हं. रस्त्याची दुरुस्ती केली की ती दुरुस्ती इतकी थर्ड क्लास करतात, की 100% तिथेच परत तो उखडण्याची हमी निर्माण झालेली असते आणि तसंच होतं. तो रस्ता परत तिथंच उखडतो आणि परत तिथे खड्डे पडायला सुरुवात होते. याचं कारण रस्ता दुरुस्त कसा करावा, रस्त्यावरचे खड्डे कसे भरावेत याची पण शास्त्रीय मानकं आहेत. ती मिनिस्ट्री ऑफ सरफेस ट्रान्सपोर्टनी 25-30 वर्षापूर्वी घालून दिली आहेत. पण बघतं कोण, ऐकतं कोण आणि हं. करतं कोण हं. हा खरा प्रश्न आहे. नागरिकही दुर्दैवाने असं म्हणतात, की असंच चालायचं. चालायचं. असं म्हणून नागरिक शांत बसतायत किंवा फार फार तर घरातल्या घरात चहा पिता-पिता शिव्या देतायत. यापेक्षा काहीही वेगळं घडत नाही आणि शिव्यांचा यांच्यावर कधीच परिणाम होत नाही. हं. त्यामुळे यांना मोकाट रान सुटल्यासारखी परिस्थिती आहे. पण दुर्दैवाने कोणचीही ठोस कारवाई नाही, शिक्षा नाही, दंड नाही, नोकरी जाण्याची भीती नाही, तुरुंगवासाची भीती नाही. या सगळ्याचा हा परिपाक आपण बघतो.